हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी मी स्कॉलरशिपचं प्रिपरेशन कसं करावं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा. सो तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहात, सो तुम्हाला ही व्हिडिओ पूर्णपणे बघायची आहे. ठीक आहे. सो अभ्यास कसं करावं, त्यानंतर कशावर जास्त कमांड दिली पाहिजे, हे तुम्हाला मी सगळं काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या लेक्चर आपला जो सेशन आहे त्याला लाईक करायचं आहे. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सो या आधी आपण काय पाहणार आहोत, काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. स्कॉलरशिप परीक्षा 2025 शिष्यवृत्ती बघा, यासाठी ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. सो ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा असेल ह्या बॅच मध्ये, सो तुम्ही प्रवेश घेऊन टाका. तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर इयत्ता 6वी ते 9वी करिता. सो जुन्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे जे आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला उपलब्ध केले जातील, म्हणजे त्याच्यावर तुमची रिव्हिजन केली जाणार. सर्व टॉपिकचा समावेश म्हणजे ऑल सब्जेक्ट, जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्यांचा काय असणार आहे, समावेश असणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत, त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा, त्यानंतर डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, तुमचं लाईव्ह क्लास असणार डिजिटल बोर्डवर. तुम्ही मोबाईल मध्ये लेक्चर पाहू शकता. ऑनलाईन लेक्चर अनलिमिटेड वेळा, तुम्हाला जेवढं पाहायचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 दिवसाची गॅरंटी, 3 दिवसाची असं नाही. तुम्ही एनी टाइम काय करू शकता, तर व्हिडिओ बघू शकता. आणि मार्गदर्शन करणारे पदम सर, ट्विंकल मॅम, साक्षी मॅम. ट्विंकल मॅम मी आहे आणि साक्षी मॅम सुद्धा सगळे एक्सपर्ट मॅम आहेत. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे इथे अभ्यास करून घेतला जाणार. सो ज्यांना ऍडमिशन करायचं असेल 100% करून टाका, कारण तुम्ही नक्की यशस्वी होणार. कारण अशाच प्रकारचे मागच्या वर्षी सुद्धा खूप विद्यार्थी यश मिळालं होतं, त्यांना यशस्वी झाले होते. त्याच व्यतिरिक्त तुमचं सुद्धा अशा प्रकारची ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना ऍडमिशन करायचं असेल तर करून घ्या. सो आता आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. पहिले तर बाद आपण हा पूर्णपणे टाइम टेबल बघून घेऊ. म्हणजेच काय, परीक्षेचे स्वरूप काय आहे, तर पेपर 1 प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा बुद्धिमत्ता. ठीक आहे. मग आता प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश. मग प्रथम भाषेमध्ये काय काय असणार आहे, तर प्रथम भाषेमध्ये मराठी आणि गणित 50 मार्काला मराठी आणि गणित हा 100 मार्काला. मग तुम्ही स्टडी जास्त कशावर फोकस करणार, तर 50 मार्काचा मराठी असल्यामुळे तुम्हाला जास्त, जिथे 2 तास देताय तिथे 1 तास द्या, आणि गणिताला जिथे 3 तास देताय तिथे 4 तास द्या. मग मॅम कसं करायचं आम्ही अभ्यास, तर बघा, आता मराठी आहे आणि गणित आहे. ठीक आहे. हे कशासाठी आहे, प्रथम भाषा. ठीक आहे. ही प्रथम तुमची एक्झाम जी आहे प्रथम, त्याला तुम्हाला काय, मराठी आणि गणित. सो गणित किती 100 मार्क्स आहे, हे 50 मार्क्स आहे, गणित 100 मार्क्स आहे. ठीक आहे. मग आता जास्त करून कशावर फोकस करायचं, तर बघा, तुम्ही जर टाइम टेबल केलं असेल, पहिली तर तुम्ही प्रिपरेशन करतायत कोणत्याही गोष्टीचा, स्कॉलरशिपचा बोलत नाही, स्कॉलरशिपचा नसलं तरी चालेल. तुम्ही कोणत्याही एक्झामचं जेव्हा प्रिपरेशन करता तेव्हा टाइम टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन बनवायचं आहे, तुम्हाला टाइम टेबल बनवायचं आहे. तुमचं टाइम टेबल एका रूम मध्ये काय करायचंय, चिटकून टाकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी करायची आहे. ठीक आहे. मग आता दिवसभरात तुम्ही काय काय करणार, तर मराठीचा अभ्यास काय करणार, तर पहिली तर बात तुम्ही 1 तास काय करणार मराठीचं, जसं की व्याकरण झालं, त्यानंतर झालं काय, तर शब्दांच्या जाती, त्यानंतर काय आहे, तर काळ, वचन, लिंग, असे बरेच टॉपिक आहेत. ठीक आहे. आता समजा तुम्ही आज व्याकरण बघताय, समजा आज 1 तास व्याकरण बघताय, तर व्याकरणचे जेवढे क्वेश्चन, जसं की विभक्ती झालं, हे जे काही क्वेश्चन आहेत ते काय करा, सॉल्व्ह करा. मग कधी करणार, जेव्हा तुम्ही व्याकरणची कन्सेप्ट क्लिअर करणार. आज तुम्ही समजा आता मी कन्सेप्ट क्लिअर केले, तर त्यावरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि त्यानंतर काय झालं, गणिताचं झालं. आता हे जो टाइम आहे, व्याकरण जे आहे, मराठीचं जे अभ्यास आहे, ते तुम्ही कधी करणार,
तर मराठीचा अभ्यास तुम्ही ना कधी पण कधी करायला घ्यायचा, तर पूर्ण दिवसभर. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही समजा सकाळी 11 वाजता बसल्यात, तर 11 ते 2 वाजेपर्यंत काय करा, मराठीचा अभ्यास करा. आणि गणिताचा अभ्यास मात्र कधी करायला घ्यायचं, गणिताचा अभ्यास नेहमी रात्री करायला घ्यायचं. कारण रात्री कसं असतं, रात्री सगळ्यांना झोप येते. ठीक आहे. आता मराठी जर तुम्ही वाचत वाचत करणार, तर मग तुम्हाला झोप येणार. आणि जेव्हा तुम्ही रात्री गणित करणार, गणित म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात. जी काही गणित असेल, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, त्यानंतर पाढे झाले, सूत्र झाले, हे सगळे तुम्हाला काय करायला लागतात, तोंडपाठ करायला लागतात. त्यावर तुम्हाला काय, तर गणित सॉल्व्ह करायला लागतात. म्हणजे तुमची झोप उडणार, झोप येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. सो झोपेच्या टायमाला तुम्हाला जास्त गणितावर फोकस करायचंय. ठीक आहे. गणितावर फोकस कसं करणार, हा, गणितावर कसं करायचे फोकस, तर बघा गणिताचं काय काय असणार आहे. बघा आता गणित विषय आहे, याला तुम्हाला ऍटलिस्ट किती, जर तुम्ही 2 तास आता देत असणार, तर ऍटलिस्ट त्याला 4 तास द्या. म्हणजे 5 मिनिट रेस्ट घ्या, मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यायचा आहे. आणि गणित काय करायचंय, आज पाढे करायचं आहे. म्हणजे काय, 15 मिनिटं पाढे पाठांतर करा, 30 पर्यंत तरी करा ऍटलिस्ट. त्यानंतर 15 मिनिटं काय, तर जे सूत्र आहेत गणिताचे ते पूर्ण तोंडपाठ. म्हणजे जेव्हा पण तुम्ही रोज गणिताचा अभ्यास करायला बसणार, तेव्हा तुम्हाला 15-15 मिनिटं काय करायचे, ते डोळ्यासमोरून काय करायचे, थोडं घालायचं आहे. सूत्रे झाले, त्यानंतर काय, पाढे झाले, सूत्रे झाले. त्यानंतर गणिताचं अजून काय काय येतं मग, पाढे, सूत्रे. ठीक आहे. त्यानंतर काय येणार, तर संस्था, अवयव, त्यानंतर अपूर्णांक, अपूर्णांक, दिग्दर्शक, बरेच टॉपिक आहेत. ठीक आहे. बरेच टॉपिक आहेत गणिताचे. पण मी हे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते, की अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायची आहे. ठीक आहे. कोणती, गणिताची. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करा, तर ह्याला टाइम द्या. ठीक आहे. 4 तास गणिताला द्या, मध्ये मध्ये ब्रेक घ्या. बघा तुम्ही आत्ता मेहनत करणार, तर नंतर तुम्हाला एकदम इझी जाणार. जेव्हा तुम्ही जास्त मेहनत करणार, अभ्यास करणार, आणि मग पेपर, एकदाशे पेपर आलं, तुम्हाला एकदा हातात पेपर आलं, एकदम जेवढं तुम्ही केलंय तेवढं पेपरामध्ये आलेलं असलं, तेव्हा तुम्हाला नक्की वाटतं, की बाबा आता मी काहीतरी केलंय. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला वाटतं. म्हणजेच काय, तुम्ही एक्झामला जेव्हा क्वेश्चन पेपर येणार, ठीक आहे, मग तुम्हाला समजेल, की बाबा मी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे हे आम्हाला काय, अगदी इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही टाइम टेबल बनवा. स्वतःला काय करायचंय, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. ठीक आहे. हर एक टायमाला तुम्हाला जेव्हा पण वेळ असेल, सो मोबाईल यूज न करता तुम्हाला काय करायचंय, मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. जर का मोबाईलचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी केला, आता मोबाईलमध्ये खूप सारे गणिताचे सूत्र आहेत, पाढे आहेत, सगळं काही मोबाईलवर अवेलेबल आहे. सो तुम्ही त्याचा वापर त्यासाठी करू शकता, अभ्यासासाठी. ठीक आहे. सो अजून एक दुसरा प्रकार झाला, म्हणजेच काय, तुम्ही मोबाईलचा अभ्यास म्हणजे मोबाईलचा वापर कशासाठी करणार, तर तुम्हाला बॅच घ्यायची आहे, ऍडमिशन करून घ्यायचं आहे. तो ऍडमिशन तुमचं ऑनलाईन असणार आहे. एक्झाम तुमची ऑनलाईन, म्हणजेच काय, जे काही तुमचं बॅच असणार आहे, ते बॅचचे जे लेक्चर्स असणार आहे, ते ऑनलाईन होणार आहे. सो त्याचा वापर तुमच्या मोबाईलसाठी करा. ठीक आहे. अभ्यासासाठी. त्यानंतर काय झालं, तर तृतीय भाषा म्हणजेच काय, तर इंग्रजी आलं. आणि बुद्धिमत्ता. बघा बुद्धिमत्ता खूप जणांना हार्ड जातं, पण एकदा तुम्ही जर बुद्धिमत्तामध्ये एकदम चांगली कमांड आली ना, तर तुम्ही बुद्धिमत्ताला एकदम असे 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 सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कारण बुद्धिमत्तामध्ये काय काय असणार आहे बरं, बुद्धिमत्तामध्ये काय काय असणार आहे, जसं की इंग्रजीमध्ये वोकॅब म्हणजे तुम्हाला शब्दार्थ माहित पाहिजेत, त्याचे अर्थ माहित पाहिजेत. त्यानंतर काय, सिमिलर वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. असे बरेच टॉपिक आहेत, त्यावर तुमची चांगली कमांड असली पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला काय, तर इंग्रजीचा 50 मार्क आणि बुद्धिमत्ता 100 मार्क्स. आता तुम्ही इंग्रजीला समजा 1 तास देताय, इंग्रजीला तुम्ही 2 तास द्या. आणि जो बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ताला तुम्हाला काय करायचंय, जिथे तुम्ही 3 तास देताय, तिथे 4 तास द्या बुद्धिमत्ताला. ठीक आहे. म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे, ब्रेक घ्यायचा आहे, पण तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. जेवढी तुम्ही एकदम हार्ड वर्क करणार, तेव्हाच तुम्हाला त्याचं काय मिळणार, तर तुम्हाला त्याचं मेहनतीचं फळ मिळणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायची आहे, तर स्टडी करायची आहे. मग प्रश्नांची काठिण्य पातळी. बघा सोप्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला एकतर जे काही एक्झामला प्रश्न विचारले जाणार,
ते एकतर सोप्या स्वरूपाचे असणार, त्यानंतर मध्यम स्वरूपाचे म्हणजे मीडियम. तुम्हाला म्हणजे थोडंफार 50-50% तुम्हाला येत असेल, कोणाला नाही येत. ठीक आहे, म्हणजे काही मध्यम प्रकाराचे विचारले जाणार, सोप्या स्वरूपाचे विचारले जाणार आणि काही ना कठीण स्वरूपाचे विचारले जाणार. बघा, आता एक्झामला, स्कॉलरशिपच्या एक्झामला जे पण बसतात, तर त्यांना जी प्रश्नपत्रिका येते ती कशी असते, तर सगळ्यांना सेम असते का? काही काही सेम क्वेश्चन असतात, पण सगळ्यांना पॅटर्न सेम नसतो. कोणाला ए वाला हे येतं बघा, ए वाला असतं, कोणाला बी वाली प्रश्नपत्रिका येते, कोणाला सी वाली, कोणाला डी वाली. ठीक आहे, म्हणून तुम्हाला काय करायचंय, कोणावरच लक्ष न देता आपण आपल्या स्वतःच्या क्वेश्चन पेपरवर लक्ष देऊन काय करायचंय, आन्सर सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, स्टडी करायचे. मग मॅम मला ह्याच्यामध्ये अडचण येते, मला त्याच्यामध्ये अडचण येते, तर हे सुद्धा डाऊट असतील तर नक्की आपली बॅच सुरू करा. सगळ्यांना आपल्या बॅचमध्ये ऍडमिशन करायचं आहे. स्कॉलरशिपचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे. सो सगळ्यांनी ऍडमिशन करून घ्या आणि ऍडमिशन ज्यांना करायचं असेल त्यांनी 8010457760 ह्या नंबरवर नक्की कॉल करा आणि तुमचं ऍडमिशन करून घ्या. ठीक आहे, सो तुमचा बराच फायदा होणार आहे. जर का तुम्ही ऍडमिशन केलं तर तुमचं इथे सगळं काही कव्हर केलं जाणार. तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायला काही होमवर्क सुद्धा दिलं जाणार. म्हणजे अशा प्रकारे तुमची स्टडी करून घेणार. ठीक आहे, सो ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचंय तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून टाका. ठीक आहे, सो आता आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. जे काही तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ काय करायची आहे, शेअर करायची आहे आणि आपल्या डबल ओ अकॅडमी चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच.